कल्याणच्या रेल्वे रुग्णालयात साप शिरल्याची बातमी पसरताच रुग्णालयात एकच गोंधळ निर्माण झाला। याबाबत वॉर फाउंडेशनचे प्राणीमित्र सतीश बोबडे यांनी साप पकडून नैसर्गिक अधिवासात सोडला। अरुणाचल प्रदेशात आढळणाऱ्या जपलुरा मिक्टोफोला या सरड्याच्या नवीन प्रजातीचा शोध तेजस ठाकरे यांच्या ठाकरे वाईल्ड लाईफ फाउंडेशननं लावलेल्या सरड्याची ही प्रजाती हिमालय आणि इंडो बर्मा प्रदेशात आढळणाऱ्या जपलुरा वंशातील आहे। सिंधुदुर्गातील कुडाळ वारंग तुळसुली बांबरवाडी या गावांमध्ये रानगव्याच्या कळपानं हैदोस घातलाय। शेतकऱ्याच्या काजू कलमांची झाडं जमीनदोस्त केली आहेत तर कलिंगड शेतीचीही नासधूस केलेली आहे। यात शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान झालंय। वन विभागाकडून गव्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। संत मुक्ताई यांच्या 727व्या अंतर्धान सोहळ्यासाठी अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। पांडुरंगाच्या पादुकांचं मुक्ताईनगरकडे प्रस्थान झालेलं आहे। मंदिराचे विश्वस्त रवींद्र भैया पाटील हे पादुका घेऊन जाणार आहेत। पंढरपुरातील विठुरायाच्या गाभाऱ्याचं आणि चौखांबाचं सुंदर मनोहर रूप समोर आलेलं आहे। विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचा गाभारा इथलं जतन आणि संवर्धनाचं काम जवळपास पूर्ण झालेलं आहे। त्यामुळे 1.5 महिन्यांनंतर 2 जून पासून भाविकांना पदस्पर्श दर्शन घेता येणार आहे। आषाढी वारी तोंडावर आलेली असतानाच वाखरी पंढरपूर पालखी महामार्गाचं काम रखडलंय। प्रशासनाकडून पाहणी करण्यात आली। या मार्गावरील 2 पूल अपूर्ण आहेत तर सिमेंट कॉन्क्रीटचं कामही अर्धवट आहे। हे काम अपूर्ण राहिलं तर वारकऱ्यांची मोठी कसरत होण्याची शक्यता आहे।